महाराष्ट्राच्या नवनिर्माण सेनेसाठी गेल्या 18 वर्षांपासून झटणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचं इंजिन पुन्हा एकदा यार्डातच अडकलेलं आहे। शनिवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील आणि ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह पक्षाच्या सर्वच 125 उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून अनेक उमेदवारांना आपली अनामतही वाचवता आलेली नाही। तसंच काहीच वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीतही झालं। एकाही जागेवरती वंचितला यश आलं नाही। 15व्या विधानसभेमध्ये मनसेचे अस्तित्वच राहणार नसल्यानं येत्या काळामध्ये पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान राज ठाकरे यांच्या समोर असेल। दरम्यान मनसेच्या आजवरच्या कामगिरीवरती आपण आता एक नजर टाकणार आहोत। तर आजपर्यंतची त्यांची कामगिरी काय सांगते मनसेची, तर 2009 मध्ये विधानसभेसाठी 143 जागा त्यांनी लढलेल्या होत्या। त्यानंतर 2009 ला 13 आमदार निवडून आलेले होते। 2014 ला 219 जागा त्यांनी लढलेल्या होत्या। तर 2014 ला एकच जागा निवडून आली। 2019 साली तर 101 जागा लढल्या। या लढलेल्या 101 जागांपैकी 100 उमेदवार पडले, केवळ एक उमेदवार विजयी झाला। तर 2024 मनसेने 125 जागा लढवल्या, एकही विजय त्यांना यामध्ये प्राप्त करता आलं नसल्याचं आपण स्पष्टपणे पाहिलं। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या मान्यवरांकडे जाणार आहोत। शीतलजी, मला आपल्याला विचारायचं आहे, मनसेचं जे इंजिन आहे ते यार्डातच राहिल्याचं आपण पाहिलं। आता तर पक्षाची मान्यता रद्द होण्यापर्यंतची वेळ आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। याचं त्यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे का, आणि ज्या प्रकारे सोशल मीडियावरती राज व्यक्त झालेले आहेत त्यातून काय समजावं अगदी थोडक्यात? मला वाटतं की 2014 नंतर जे राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये अनुभवतोय त्यामध्ये राजकारण हा पूर्ण वेळ करण्याचा भाग आहे। त्याच्यामध्ये फक्त निवडणुकीपुरतं तुम्ही लोकांसमोर येणार, तुमचं म्हणणं मांडणार, त्यावेळेस पूर्ण ताकदीने तुम्ही काही मांडणार आणि लोक ते मान्य करतील असं होत नाही। कारण आणि विशेषतः गेल्या 5 वर्षात तर आपण असं राजकारण पाहिलं की दररोज काहीतरी घडतं। म्हणजे 5 सरकारं बदललेली बघितली आपण, अगदी 1.5 दिवसाच्या सरकारापासून ते 2.5 वर्षाच्या सरकारपर्यंत। वेगवेगळ्या विचारांची सरमिसळ झालेली बघितली, युत्या बघितल्या, आघाड्या तयार झालेल्या बघितल्या। अशा वेळेस मागच्या 10 वर्षांमध्ये किंवा गेल्या 5 वर्षांमध्ये मनसे पक्ष म्हणून किंवा राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकीय नेते म्हणून काय मांडणी राहिली, तर यामध्ये काही कन्सिस्टन्सी दिसत नाही। बरोबर आहे। आणि शेवटी म्हणजे तुम्ही आता पण निवडणुकीपूर्वी जे सारखं बोललं जात होतं की अपक्षांना खूप महत्त्व राहील, कदाचित खूप वेगळा अपक्षांचा आकडाही आपल्याला बघायला मिळू शकतो, पण तसं झालं नाही। लोकांना राजकीय स्थैर्य हवं आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 प्रबळ उमेदवारांपैकी एकाला, आणि तोही त्यातल्या त्यात जो सत्तेच्या जवळ आहे त्याला निवडलेलं आहे। हे आता आपल्याला निकालाच्या कलावरनं दिसतंय। या सगळ्या अशी जर लोकांची मानसिकता असेल तर या मानसिकतेवर काम करण्यासाठी राज ठाकरेंनी किंवा त्यांच्या पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये काय काम केलंय हे याचं उत्तर आपल्याला मिळत नाही। बरोबर आहे, आणि त्यांनी आता ते शोधून काढणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आपल्याला थांबवतो यावेळेला। आणि जाता जाता अगदी थोडक्यामध्ये आवटे सरांना मला प्रश्न करायचा आहे, आत्मचिंतन झाल्यानंतर तरी पुढे काय हा प्रश्न मनसे सोडवू शकेल का? कारण एका बाजूला डिपॉझिट अनेकांचं जप्त झाल्याचं आपण पाहिलं, तर स्वतःच्या पुत्राला म्हणजे राजपुत्राला देखील जिंकून देण्यामध्ये अपयश आल्याचं दिसून आलं। अगदी एका वाक्यात नाही, मुळामध्ये तुम्ही जे म्हटलं विशाल मगाशी की आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपल्याकडेच नाही, राज ठाकरेंकडे पण वेळ कमी आहे। त्यांनी लवकरात लवकर खरं म्हणजे याच्यामध्ये बदल केला पाहिजे। मगाशी शीतल जे म्हटलं तोच मुद्दा आहे की तुम्हाला सातत्याचा अभाव जर असेल ना, तर या पद्धतीनं तुम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी शहांना सत्तेच्या पटलावरून हद्दपार करा असं म्हणणार आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देणार, अशा प्रकारचं राजकारण होत नाही। मला असं वाटतं की बाकी हा निकाल अनाकलनीय आहे, अविश्वसनीय आहे, कारण या प्रकारचे आकडे पुढे येतील असं वाटत नव्हतं। पण मनसेला 0 जागा मिळतील, अमित ठाकरेंसह सगळे पराभूत होतील, हे मात्र स्वच्छ होतं। आणि 1.5-2% मनसेचा वोट शेअर जास्त असणार नाही हेही गृहीतच होतं। याचं कारण असं आहे की मनसेने जे काही आजवर केलं तोच मुद्दा आहे, त्याला सातत्य ठेवावं लागेल आणि जोरकसपणे काम करावं लागेल। नक्कीच धन्यवाद शीतलजी आणि संजय आवटेजी, आपण आमच्याबरोबर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।